मुख्यमंत्री फडणवीसांनी कॉक्रोच जनता पार्टीबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले। ते म्हणतायत कॉक्रोच जनता पार्टी ही देशाच्या विरोधामध्ये काम करते, देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करते, संविधानाच्या विरोधामध्ये काम करते आणि तरुणांचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील मिळाला नाही। पण मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवरती एकही भाष्य केलं नाही, ते म्हणजे शिक्षण व्यवस्था। आज भारतातील शिक्षण व्यवस्था एवढी बिकट झाली आहे, नीटचे पेपर लीक होत आहेत, सीबीएसई मध्ये घोटाळा आहेत, विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवलेत, अनेक पालकांचे लाखो रुपये गेलेत, कित्येक विद्यार्थ्यांचं नुकसान झाले, पण त्यावरती सरकार किंवा मुख्यमंत्री फडणवीस एकही शब्द बोलत नाहीत। जर त्या विषयावरती कोणी बोललं तर त्याला पाकिस्तानी आणि देशद्रोही असं म्हणायचं। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा एखाद्या तरुणांनी शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला तर त्याला डायरेक्ट संविधानाच्या विरोधामध्ये काम करतायत, संविधानाच्या विरोधामध्ये बोलतायत असं दाखवलं जातं। आणि हीच मंत्री लोक सांगतात आज भारताची शिक्षण व्यवस्था खूप मजबूत आहे, पण त्यांचीच मुलं बाहेर परदेशामध्ये शिकायला जातात। जर भारताची शिक्षण व्यवस्था एवढी मजबूत आहे तर मग खासदारांची, आमदारांची किंवा मंत्र्यांची मुलं परदेशामध्ये कशाला शिकायला पाठवायला हवी? खरं तर असा एक नियम काढायला हवा जेणेकरून कोणत्याही आमदारांची, खासदारांची आणि मंत्र्यांची मुलं परदेशामध्ये शिकायला जाता कामा नये, तरच भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल। आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉक्रोच जनता पार्टीबद्दल जे काही बोललंय, जे काही वक्तव्य केले त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा।